इवन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऍसिड आणि बेस यांची स्ट्रॉंगता किंवा स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे तो कशावरनं डिसाईड करणार आणि काय फॅक्टर्स असणार आहेत ऍसिड आणि बेसच्या स्ट्रेंथच्या मागे. तर बघा, आपल्याकडे स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस अशा प्रकारे काय आहेत, काही फॅक्टर्स आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की एच पॉझिटिव्ह जे आयन्स आहेत यांच्यावरनं आपण डिसाईड करतो की एखादा सबस्टन्स का आहे, ऍसिड आहे. जर एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये घुलला आणि एच पॉझिटिव्ह आयन्स देत असेल तर अशा सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणत होतो. जर याच्या व्यतिरिक्त एखादा सबस्टन्स OH निगेटिव्ह आयन्स त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये घालत असेल तर आपण आपल्याला त्यांना काय म्हणतो, बेस म्हणतो. आता म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे सिंपलची गोष्ट म्हणू शकतो की एक असा ऍसिड जो काय करणार, जास्तीत जास्त एच पॉझिटिव्ह आयन कमीत कमी एनर्जी प्रोव्हाइड केल्याने काय करणार, आपल्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार. आणि डिझॉल्व्ह करणार म्हणजेच काय करणार, स्वतःमधनं त्यांना सेपरेट करणार. आणि याच गोष्टीला आपण डिसोसिएशन म्हणतो. काय म्हणतो, डिसोसिएशन. असोसिएशन म्हणजे मिक्स होणार आणि डिसोसिएशन म्हणजे तुटणार. तर आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणणार, एक असा सबस्टन्स जो काय करणार, कम्प्लिटली डिसोशिएट करणार इन एच पॉझिटिव्ह आयन अँड एनायन. डिसोशिएट एच पॉझिटिव्ह आयन अँड एनायन इन ॲक्वस सोल्युशन. एनायन म्हणजे काय, तर निगेटिव्ह आयन. पहा, तुम्हाला इथं H2SO4 हा ऍसिड दिसत आहे. याच्याकडे काय आहेत, H2 पॉझिटिव्ह आयन आहेत. काय आहेत, H चे 2 पॉझिटिव्ह आयन आहेत. एक H पॉझिटिव्ह आयन, दुसरा H पॉझिटिव्ह आयन आणि SO4 निगेटिव्ह. काय आहे, 2 निगेटिव्ह असा एक काय आहे, आयन आहे. तर हे काय आहे, 2 आयन्स आहेत आणि हा एक आयन आहे. तर हा जो आयन आहेत यांना आपण कॅटायन म्हणतो. जो पॉझिटिव्ह आयन आहेत त्यांना कॅटायन म्हणतो. जो निगेटिव्ह आयन यांना काय म्हणतो, एनायन म्हणतो. तर काय करणार, हा डिसोशिएट करणार एच पॉझिटिव्ह आयन आणि एनायन इन अ ॲक्वस सोल्युशन. ॲक्वस म्हणजे वॉटर. तर वॉटरवाल्या सोल्युशन मध्ये एच पॉझिटिव्ह आयन आणि एनायन जर सोडत असेल कोणता पण ऍसिड तर आपण यांना काय म्हणणार, स्ट्रॉंग ऍसिड. जितके जास्त सोडणार तितका जास्त तो काय आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये कोण येते, HCl येते, H2SO4 येते. हे काय आहेत, स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल आहेत. तशाच प्रकारे वीक ऍसिड कुणाला म्हणणार, असे ऍसिड जे कम्प्लिटली डिझॉल्व्ह नाही होत. म्हणजे जर तुम्ही 1000 काय करत आहात, ऍसिटिक ऍसिडचे पार्टिकल्स तुम्ही याच्यामध्ये सोडत आहात, मॉलिक्युल्स तुम्ही सोडत आहात वॉटरमध्ये, तर त्याच्यामधनं तुम्हाला 500 मिळतील त्या वॉटरमध्ये. कम्प्लिटली डिसोशिएट झाले का, नाही. कम्प्लिटली तुटले आहेत का, नाही. सर्वच्या सर्व तुटले आहेत का, नाही. तर अशा ऍसिडना आपण काय म्हणतो, वीक ऍसिड. काय म्हणणार, वीक ऍसिड. वीक पार्शियली म्हणजे काय, अर्धेच. पूर्णच्या पूर्ण का, नाही. कम्प्लिटली तुटणार नाही. अशांना आपण काय म्हणतो, पार्शियली डिसोशिएट होतात. यांना आपण काय म्हणतो, तर वीक ऍसिड. काय म्हणणार, वीक ऍसिड. अशाच प्रकारे स्ट्रॉंग बेस कुणाला म्हणणार, असे बेस जे कम्प्लिटली डिसोशिएट करतील इनटू एच पॉझिटिव्ह अँड कॅटायन. OH निगेटिव्ह अँड कॅटायन. OH निगेटिव्ह पाहाला आपल्याला काय माहितीये, जो NaOH आहे हा Na पॉझिटिव्ह म्हणजेच की कॅटायन आणि OH निगेटिव्ह म्हणजेच की एनायन. या दोन गोष्टींपासून बनलेला राहते, Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. तर हा तुटणार पण काय, दोनच गोष्टीमध्ये. NaOH होता, तर Na म्हणजे काय झाला, कॅटायन, आणि OH म्हणजे काय झाला, एनायन. तर हा काय झाला, कॅटायन आणि एनायन मध्ये तुटत आहे. आणि एनायन काय मिळत आहे आपल्याला, OH, आणि कॅटायन काय मिळत आहे, Na पॉझिटिव्ह. तर OH आणि कॅटायन या दोन गोष्टींमध्ये जो पण काय होणार, कम्प्लिटली तुटणार. जितके घातलं तितके सर्वच्या सर्व काय होतील, ब्रेक होऊन जातील. अशा बेसला आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग बेस. अशाच प्रकारे जर तो कम्प्लिटली काय नाही होत, हे तुटत नाहीये, तर अशा वेळी आपण त्यांना काय म्हणणार, जे पार्शियली असोसिएट होतील त्यांना आपण काय म्हणतो, वीक बेस. बट याच्यामध्ये तर आपल्याला NH3 दिसत आहे आणि OH नाही दिसत आहे. मग हा बेस का बरं झाला, कारण हा वॉटरमध्ये जाऊन काय करणार, आपल्याला अशा प्रकारचा फॉर्म्युला देते ज्याच्यामुळे जो वॉटर जो राहणार याच्यामधले H पॉझिटिव्ह याच्यासोबत लिंक होऊन जाणार आणि हा काय करणार, OH निगेटिव्हला बाहेर काढणार. वॉटरचा फॉर्म्युला काय होता, H2O. तर हा काय करते, जे वॉटर मधले आयन्स आहेत त्यांच्यासोबत मिक्स होते आणि काय बनवते, NH4 पॉझिटिव्ह. NH4 पॉझिटिव्ह आणि काय सोडणार, वॉटरमध्ये 2 OH चे आयन सोडणार. तर काय करत आहे, जरी याच्याजवळ OH नाही आहे तरी हा काय करत आहे, OH तयार करत आहे. कुणापासनं, वॉटर मॉलिक्यूल पासनं, आणि त्याचा एक हायड्रोजन ॲटम स्वतः ऍक्सेप्ट करून टाकते. तर अशा वेळी आपण काय म्हणणार, यांना पार्शियली डिसोशिएट झाला. कम्प्लिटली झालेले आहेत का, नाही. तर अशा वेळी आपण काय म्हणणार, यांना वीक बेस. आता पहा, जर जितका जास्त स्ट्रॉंग असणार कोण, ऍसिड,
तितका जास्त काय करणार, तो एच पॉझिटिव्ह आयन्सला काय करणार, वॉटरमध्ये घालणार. आणि हे एच पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते पीएच पेपर एक येते. तर हा पीएच पेपर ओळखण्यासाठी तयार करण्यात आला आहे की तो ऍसिड आहे की बेस आहे. तर जसा आपण वॉटरमध्ये घालला तर वॉटर जितका जास्त त्याच्यामध्ये एच पॉझिटिव्ह आयन्स आहेत तितकाच जास्त या पीएचचा कलर जो राहणार तो रेडमध्ये बदलणार. कशामध्ये? रेडमध्ये. जितके जास्त एच पॉझिटिव्ह आहे तितका जास्त तो काय होणार, रेड होणार. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जितके स्ट्रॉंग ऍसिड आहे त्याचा कलर काय राहणार, रेड राहणार. आणि जितके कमी आणि त्याच्यामध्ये एच पॉझिटिव्ह आयन्स पण राहतील तर रेड पासनं काय होते, जितके कमी आहेत त्याच्यामध्ये काय राहणार, ऍसिड राहणार. कोणते आयन्स? ओएच निगेटिव्ह नाही आहेत. कोण आहेत? एच पॉझिटिव्ह. तर त्यांच्या काय राहणार, रेड राहणार. जसा 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 काय होत आहे, यांचा प्रमाण कमी होत आहे आणि ओएचचा प्रमाण जसा जसा वाढत आहे तसा तसा तो रेड पासनं कशाकडे जाते, ब्ल्यू कडे वाढत जाते. आणि यांच्या पीएच ला आपण नाव काय देतो, तर 0 नाव देतो. आणि या पीएच ला नाव किती देतो, 14 नाव देतो. तशाच प्रकारे जर इथं 0 आहे आणि इथं 14 आहे तर याच्या मधात काय येणार, 7 येणार. आणि हा जो 7 आहे हा का आहे, साल्टचा पीएच आहे. आणि साल्टचा पीएच का राहते, न्यूट्रल राहते साल्ट. तशाच प्रकारे जर ओरिजिनल वॉटर पाहिला तो पण का राहणार, न्यूट्रल राहणार. तर या दोघांच्या काय राहणार, जो पण काही पीएच आहे, पीएच म्हणजेच काय, पॉवर ऑफ हायड्रोजन किती राहणार, 0 इतका राहणार. कारण की त्याच्याकडे हायड्रोजन पण नाही आहेत आणि हायड्रोऑक्साईड पण नाही आहेत, म्हणून त्याचा पीएच किती, तर 7 म्हणजे काय, तर तो न्यूट्रल. आणि जर सर्वात जास्त एच पॉझिटिव्ह आयन आहे तर त्याला आपण ओ म्हणतो, 0 म्हणतो. आणि जास्तीत जास्त आहेत तर त्यांना काय म्हणतो, OH. अशा प्रकारे आपण 4 गोष्टी शिकला. पहिली म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, दुसरा म्हणजे वीक ऍसिड, तिसरा म्हणजे स्ट्रॉंग बेस, चौथा म्हणजे वीक बेस. आणि शिकला की पीएच स्केल कशा प्रकारे तयार होते आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स इन्क्लूड असतात. तर एच पॉझिटिव्ह जर जास्त आहे तर तो रेड दिसणार आणि OH निगेटिव्ह जास्त आहे तर तो काय दिसणार, आपल्याला ब्ल्यू कलरचा दिसणार लिटमस. तर इतका आपण आज लिटमस पेपर शिकलो. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस शिकलो. इतकं तुम्हाला जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद.